त्यातल्या त्यात आयोजकांचा देखील तितकाच सिंहाचा वाटा राहिलाय. जशी आपण चर्चा सकाळच्या सत्रामध्ये केली, की कशा पद्धतीनं प्रत्येक जण आपलं काम योग्य त्या पद्धतीनं पार पाडतोय. आवश्यकता तीच असते. क्षेत्र कोणतंही असू द्या, तुम्हाला त्या क्षेत्रात जो पदभार मिळालेला आहे, जो हुद्दा मिळालेला आहे, त्या हुद्द्याला अनुसरून तुम्हाला काम करावंच लागतं. आणि त्यावेळेस तुमचं काम जर चांगलं झालं, तर मग तुमची पदोन्नती होते. तो अनुभव तुम्हाला खूप खास असतो. कारण त्या अनुभवाच्या जोरावर तुम्ही पुढचं काम आणखीन चांगल्या पद्धतीने करू शकता. आणि म्हणून जसा उल्लेख महेशजी शिंदे यांनी केला, की त्यांच्याकडे तर तगडा अनुभव आहे आयोजनाचा. पण त्यांना हवी होती या सर्व मित्रांची साथ आणि ती साथ त्यांना योग्य त्या पद्धतीने मिळाली. आणि म्हणूनच या स्पर्धेचा हा 10वा दिवस आहे आणि या 10व्या दिवसात सुद्धा उत्तम दर्जाचं काम आयोजकांचं राहिलेलं आहे. आणि आज तितकाच चांगला गुणवत्तेचा खेळ खेळाडूंचा पाहायला मिळेल. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर या टीम लिस्ट अपडेट करा. जास्त वेळ घेऊ नका. ऑनफिल्ड अंपायर्स पोहोचतायत. मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटर्स सुद्धा पोहोचलेले आहेत. एका बाजूला टीम हर्डल रिया दुर्वा 11 या संघाची. चला एक्स्ट्रा मेंबर येऊ द्या दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर येऊ द्या प्लीज. एकाही संघाचा एक्स्ट्रा मेंबर नाही आला. रूल्स अँड रेग्युलेशन्स जे खूप महत्वाचे आहेत. चला आपण त्याची माहिती तुमच्यापर्यंत देऊया. 30 मिनिटांचा एक डाव असेल. 30 मिनिटात तुमची 6 षटकं संपली नाही, मग त्या डावातले 2 चेंडू बाकी असू द्या किंवा 1, थर्ड या सेकंडच्या आतमध्ये तुम्हाला 5 क्षेत्ररक्षक घ्यावे लागतील. स्कोर लेव्हल झाला तर मग बॅक कॉट बिहाइंड वगळता प्रत्येक गोष्टीसाठी फक्त एका डावात एकच DRS आहे. जर तो फेल केला तर परत मिळणार नाही. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. त्याचमुळे मैदानाच्या आतमध्ये कोणी आर्ग्युमेंट करणार नाही. येथे देखील आपण काळजी घ्या. सर्व काही नियम तुमच्यापर्यंत व्यवस्थित आम्ही पोहोचवलेले आहेतच. त्याचमुळे आता पाहूया यानंतर कशा पद्धतीनं आपण आजचा दिवस साजरा करतोय. हा शब्द खूप महत्वाचा आहे. जरी हे वर्ष संपते पण नवीन वर्ष सुरू होते हे देखील तितकंच महत्वाचं आहे. म्हणूनच आजच्या दिवसाला आपण खास संबोधतोय. कारण पहिल्या दिवशी जे घडतं आणि शेवटच्या दिवशी जे घडतं त्यावर सर्वांचं लक्ष असतं. त्या गोष्टींची चर्चा केली जाते. आणि म्हणूनच आता पाहूया या महत्वाच्या दिवसाची चर्चा. कोणता संघ करण्यासाठी भाग पाडतोय, कोणता खेळाडू आज अधोरेखित होतोय, कोणत्या खेळाडूच्या नावावर आज एक अनोखा इतिहास रचला जातोय. काल 2 वेगवान अर्धशतक झाली असती दिनू कांबळेची, पण तसं नाही घडलं. दोन्ही वेळेला त्याची अर्धशतक हुकली. पण आज पाहूया अर्धशतक पाहायला मिळेल का, आज हॅट्रिक पाहायला मिळेल का, आज निर्धाव षटक पाहायला मिळेल का, आज लास्ट बॉल थ्रिल पाहायला मिळेल का. आणि सर्वात महत्वाची बाब खेळाडूंसाठी आहे की 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जी काही चर्चा तुम्ही करताय ती चर्चा tenniswicket.in वरच्या प्रेक्षकांना ऐकायला जाते. स्टंप कॅमेरा नाही, स्टंप माईक आहे. लक्षात घ्या, स्टंप कॅमेरा पुढच्या वर्षी आम्ही आणू, पण स्टंप माईक आहे. आणि मयूर यश त्यांच्या मागे जबरदस्त फॉर्मॅट. यश बेलदरे तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. शेखर रायकर आहे मैदानाच्या आतमध्ये. तर दोन्ही संघ पुण्यातलेच आहेत. फक्त मुंबईतला एक खेळाडू तो जसा मयूर यांनी उल्लेख केला. तर बॉन्डिंग खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कसं एकमेकांना ओळखताय आणि त्या खेळाडूकडे नेमकं काय आहे जे तुम्हाला तुमच्या संघासाठी फायद्याचं ठरेल. पहिला बॉल हलकंत्र बॉलला प्लेस केलंय. 10 वाजून 34 मिनिटं 10 वाजून 34 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झालेला आहे. लक्षात घ्या. पहिलं षटक हाताळण्यासाठी रोहित आचार्य. पहिलं षटक हाताळण्यासाठी रोहित आचार्य. पहिल्या बॉलवर सिंगल. वेग भन्नाट आहे. आउटसाइड ऑफ स्टंप, फेअर बॉल. रोहित अशाच वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो आणि म्हणूनच
मयूर यांनी रोहितवर पहिल्या षटकासाठी विश्वास ठेवला आणि आतापर्यंत 2 बॉल्स रोहितने हाताळलेले आहेत, ज्यामध्ये त्यांनी खर्च केल्यात फक्त एकच धाव. आता स्ट्रायकर एंड फलंदाज आलेले आहेत, ते म्हणजेच विठ्ठल. नॉन स्ट्रायकर एंडला आहेत ऋषी. यावेळेस पंच केले बॉलला, क्षेत्ररक्षक होते स्वीपर कव्हरला. एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावासाठी कॉल दिला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जातील तोपर्यंत दोन्ही फलंदाज सेफ एंडला पोहोचलेले आहेत. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 3 या आकड्यावर. 3 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुल लेंथ बॉल होता. बॅकफुटला बॅलन्स करून खेळल्या बॉलला एक्स्ट्रा कव्हर. यावेळेस जो ट्रॅप रचला होता, ट्रॅप मध्ये फलंदाज फसलाय. फलंदाज होते बाद. विठ्ठलला परतावं लागेल. तिसरा बॉल जर आपण पाहिला तर चांगला खेळला होता, पण पुन्हा एकदा चौथ्या बॉलवर त्याच झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न चुकलाय आणि म्हणूनच जो ट्रॅप रचला होता त्या ट्रॅप मध्ये विठ्ठल फसला. पहिला धक्का 3 धावा असताना टीम SS11. क्रिकेटच्या खेळामध्ये अभ्यास महत्वाचा आहे. स्वतःच्या संघाचा अभ्यास, पण त्यापेक्षा महत्वाचा आहे प्रतिस्पर्धी संघाचा अभ्यास, मैदानाचा अभ्यास. पॉवर प्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षक कुठल्या झोन मध्ये आहेत आणि गोलंदाज देखील हुशार आहेत आजकाल. त्यांना माहिती आहे की कुठे खेळण्यासाठी प्रवृत्त करायचंय फलंदाजाला आणि त्याच झोन मध्ये जर खेळला तर मग असं कुठेतरी घडतं आणि म्हणूनच डोकं चालवलेलं आहे रोहित आचार्याने. स्वीपर कव्हर आणि डीप मिड विकेट असे 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. 3 धावा फलंदाज बाद. 1 रोहित आचार्य ओव्हर द विकेट. स्ट्रायकर साइडला फलंदाज आहेत अमोल. खेळायचा प्रयत्न मिड ऑनला हर्ष. थ्रो नॉन स्ट्रायकर्स एंडला वेगानं 1 धाव कंप्लीट केली. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 4 या आकड्यावर. 4 धावा 1 फलंदाज बाद. चेंडू हाताळलेले आहेत 5. पहिल्या षटकाला आतापर्यंत योग्य तो न्याय दिलेला आहे. भूमिका स्पष्ट केली गोलंदाज रोहित आचार्याने. कन्सिस्टन्सी, इकॉनॉमी, विकेट टेकिंग परफॉर्मन्स आतापर्यंत या षटकामध्ये. ऑन द राईज हा स्ट्रोक खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला 30 या सर्कलच्या आतमध्ये कोणीच नाही. मिड ऑफ द क्षेत्ररक्षक आलाय तोपर्यंत प्रयत्न चांगले होते पण थोडीशी कमी पडली. पहिल्या षटकाचा खेळ नाही संपला. आपण चेक करतोय बॉलर ओव्हरस्टेज झालेत का त्याची तपासणी आपण tenniscricket.in च्या वॉर रूम मध्ये करणार आहोत. बॉलर ओव्हरस्टेज झालेत का त्याची तपासणी आपण करणार आहोत. शेवटच्या बॉलवर आणखीन एक मोठा फटका सजवायचा प्रयत्न होता. यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत राहणं आवश्यक आहे. पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला यश मिळेल असं नाहीये. सातत्य महत्वाचं आहे. तर हा नो बॉल आहे. नो बॉल आणि पुढचा बॉल फ्री हिट. म्हणजे जी शंका होती संजय भालेराव सरांना ती शंका योग्य राहिलेली आहे. धावसंख्या 6. पुढचा बॉल फ्री हिट. ऑन द राईज खेळले. बॉल हवेत आहे. पुन्हा एकदा तसा पहिला फलंदाज त्या झोन मध्ये बाद झाला होता, पण हा फ्री हिट असल्यामुळे नुकसान तितकं नाही होणार. म्हणूनच या ठिकाणी फ्री हिटचा जो फायदा आहे तो फलंदाजाला होतोय सुद्धा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय पण चांगलं षटक हाताळलं रोहितने. 7 धावा 1 फलंदाज बाद. SS बॉयज पहिल्या 4 मिनिटांचा कालावधी पहिल्या षटकासाठी आपण घेतलेला आहात. 10:34 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता आजच्या वेळापत्रकातला आणि 10:38 मिनिटं झालेली आहेत. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत संग्राम पोकळे. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर साइडला फलंदाज आहेत अमोल गवारे आणि नॉन स्ट्राईकला आहेत संघर्ष ज्यांना मोन्या या नावाने ओळखलं जातं. चला जास्त वेळ घेऊ नका. ओव्हर ब्रेक मध्ये जो वेळ तुम्ही घेताय तो मोजला जातोय. टायमर थांबत नाहीये. 30 मिनिटात 6 षटकं पूर्ण करायची आहेत. विठ्ठल स्ट्रायकर साइडला. अमोल स्ट्रायकर साइडला. नाव व्यवस्थित सांगत चला. दोन्ही एंड आपण खेळतोय. एक्स्ट्रा मेंबर साठी ही माहिती आहे. दोन्ही एंड आपण खेळतोय तर नाव व्यवस्थित सांगत चला. म्हणजे संघर्ष बाद झालेले आहेत. विठ्ठल मैदानाच्या आत आहेत अजूनही.
सुरुवात या षटकाची डॉटने झालेली आहे. संग्राम पोकळे यांच्यासाठी सुद्धा हे मैदान ओळखीचं आहे, चांगल्या अनुभवाचं आहे. शॉट ऑफ लेन स्लॅश केले बॉलला, पॉवर प्लेचा फायदा उचलला, रूम क्रिएट केला, बॉल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार येतोय. या डावातला पहिला चौकार. खूप जास्त शॉर्ट बॉल होता, त्यातल्या त्यात ऑफ स्टंपच्या बाहेर त्यांना रूम मिळाला होता. रूमचा फायदा उचलला. पॉवर प्ले असल्यामुळे आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता आणि सर्व काही जुळून आलं फलंदाजाच्या बाजूनं. आणि या 4 धावांच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकलेला आहे. 11 धावा, 1 फलंदाज बाद. एसएस बॉयज. पुढचा बॉल संग्राम. फुलटॉस बॉल, स्लॉक स्वीप. चौकार आल्यानंतर आता आपले हात खुले करतोय फलंदाज अमोलच्या वतीनं. चौकारानंतर आता थेट षटकार. तीन चेंडूंचा खेळ संपलेला आहे. पहिला बॉल डॉट आलाय, पुढच्या बॉलवर चौकार, तिसऱ्या बॉलवर षटकार. धावसंख्या 17 झालेली आहे. 17 धावा, 1 फलंदाज बाद. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ऑस्टमच्या बाहेरचा हा बॉल खेळलाय तर स्वीपर कव्हरला षटकाची तैनात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल. थ्रो तर पूर्णपणे आउट ऑफ फ्रेम आहे. तिसरी धावेसाठी प्रयत्न केला होता पण हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला असता, कारण क्षेत्ररक्षकांची थोडीशी तारांबळ उडालेली आहे. आणि म्हणूनच आता त्या संधीचा फायदा या षटकामध्ये फलंदाज बऱ्यापैकी उचलतायत सुद्धा. धावसंख्या 19 झाले. 19 धावा, 1 फलंदाज बाद. 4 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा. फलंदाजाला दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे आणि कधी कधी हा प्लॅन बी असतो गोलंदाजांचा की स्टंप टू स्टंप अटॅक जर केला आणि तो अटेंड जर फलंदाज करतोय, अशा वेळेला फलंदाजाला दूर ठेवायचं जेणेकरून ती वेळ काढून घेता येईल. पहिला बॉल डॉट होता पण त्यानंतर चौकार, षटकार, डबल आणि आता 5वा बॉल डॉट आला. धावसंख्या 19. षटकाला चांगलं घेऊन काढले फलंदाजांनी. स्लो कटर पण लेग स्टंपच्या बाहेर. आणि दरम्यान आता लगेचच फिल्डिंग टीमने डीआरएस कॉल केलेला आहे. सो एक डीआरएस कुठल्याही संघाकडे आहे, फिल्डिंग टीमने कॉल केलेला आहे. आणि पाहूया त्यानंतर निर्णय नेमका काय येतोय. महत्वाचं असतं योग्य त्यावेळी डीआरएस कॉल करणं. आणि जसा पंचांचा निर्णय आला मयूरने लगेच कुठल्याच क्षणाची वाट न पाहता डीआरएस कॉल केला. तो आत्मविश्वास यष्टांच्या तो जवळ आहे, त्यामुळे कदाचित त्याला अपेक्षा आहे की बॉल यष्टांच्या वरून ट्रॅव्हल झालाय. पण आता दूध का दूध, पाणी का पाणी, मला आता लगेचच माहिती मिळेलच tenniscricket.in वॉर रूम मधून. दरम्यान हा व्हाईट बॉल आहे. रिव्ह्यू लॉस्ट बाय रियान दुर्वा 11. एक्स्ट्रा रन मिळते. एकदा वाढते धावसंख्या 20 झाले. 20 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल अजूनही षटक काही संपण्याचं नाव घेत नाहीये. या षटकामध्ये फलंदाजांनी मागच्या षटकाचा बॅकलॉग भरून काढलेला आहे. एक षटक जर तुमच्या पक्षात नाही गेलं, जर तुम्ही लक्षपूर्वक खेळ दिला तर मग त्यानंतरची षटके तुम्हाला तुमच्या नावावर करता येतात. आणि तेच आतापर्यंत एसएस बॉयच्या वतीनं बघा व्हाईट बॉल आला, पण व्हाईट बॉल नंतर विकेटचा शोध सुद्धा संग्रामचा पूर्ण झाला. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. शेवटच्या बॉलवर विकेट मिळतोय, फलंदाज बाद होतोय, धक्का बसतोय. एसएस बॉयज. 2 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाले 20. फलंदाज बाद झालेले आहेत 2. 20 धावा, 2 फलंदाज बाद. शैलेश टिमोगणे सर, पुन्हा एकदा तीच माहिती प्रेक्षकांपर्यंत द्यावीशी वाटते की ते गाणं जे फक्त मनोरंजनासाठी त्यांनी गायलं होतं, त्या गाण्याला आता हजारो प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय. ती लपलेली कला होती शैलेश टिमोगणे सरांची. tenniscricket.in वर तुम्ही जाऊ शकता. इंस्टाग्रामवर तुम्ही अजूनही जर फॉलो केलं नसेल फोलो करा आणि त्यावर तुम्हाला शैलेश टिमोगणे सरांची क्लिप ऐकायला मिळेल जी त्यांनी आनंदाच्या भरात ते गाणं गायलेलं आहे. त्यांचा जो 40+ संघ आहे तो अंतिम लढतीसाठी पात्र झालेला आहे. त्या आनंदात ते गाणं त्यांनी गायलं होतं.
चला वेळ चालू आहे, लक्षात घ्या. या तर गोष्टी आम्ही ओव्हर ब्रेक मध्ये करतोय. 10 मधून 34 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हरी झाला, तर 11 मिनिटं आपण घेतलीत. 11 2 षटकांसाठी 11 मिनिटं घेतलेली आहे. ही माहिती आम्ही सातत्यानं देत राहू. वेळेवर तुमचा डाव संपला पाहिजे, नाहीतर 30 सेकंडच्या आतमध्ये घ्यावी लागतील 5 क्षेत्ररक्षक. गोलंदाजीसाठी रोहित आचार्य तो पर्याय पहिल्या षटकासाठी वापरला होता. तोच पुन्हा एकदा फ्लाय स्लीप आणि फाईन लेगला बीट करत बॉल मागे जातोय. लॉंग स्टॉप क्लिअर. या षटकाची सुरुवात चौकारात 4 धावा. चौकार मिळतोय, 4 धावा वाढतायत, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 24 धावा. 2 फलंदाज बाद. वेग तर रोहित आचार्य यांच्याकडे आहे आणि त्याच वेगाचा फायदा फलंदाजाला झाला. बॅटची थिक लिडिंग एज. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल आउट ऑफ ग्राउंड. स्ट्रेट लॉंग ऑर क्लिअर. अफलातून स्ट्रोक. षटकार. कॉन्फिडन्स अपग्रेड झालाय आता, कारण जे द्यायचे ते द्यायचे. विठ्ठल ज्यांनी सांगितलं होतं की जो कर्णधार आहे त्यांनी सांगितलं होतं की 70 ते 80 धावा मला पूर्ण करायचीच आहेत. इतर फलंदाज नाही खेळले तरी चालतील, मी माझ्या संघासाठी खेळ. आणि तोच खेळ विठ्ठलचा. आतापर्यंत त्यांनी घेतले 4 बॉल्स आणि 4 बॉल्स मध्ये 12 धावा विठ्ठलच्या वतीने संघाला मिळाल्या. धावसंख्या 30. फलंदाज बाद. रोहित आचार्यचं भव्य स्वागत या पहिल्या 2 बॉलवर. आता रोहितचा आवेश पाहायला मिळतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप. कटर्स चांगले आहेत रोहित आचार्यकडे आणि गोलंदाजांना देखील हलक्यात घेऊन नाही चालत कधी कधी, कारण फलंदाजाकडे फक्त एकच मोका असतो आणि गोलंदाजाकडे 6 मोके असतात. त्यामुळे गोलंदाज कधीही वरचढ असतो कुठल्याही सामन्यामध्ये. त्यामुळे फलंदाज देखील आता पाहूया प्रतिउत्तर मागच्या डॉट बॉलचं कसं देतोय. धावसंख्या 30. शॉर्ट ऑफ लेन थोडा कॅज्युअल एफर्ट होता. स्लो लेग. पुन्हा एकदा ओव्हरस्टेप झालेत का गोलंदाज ते आपण तपासणार आहोत. अजय यावेळेस तर tenniscricket.in वॉर रूम मध्ये पोहोचतील आणि आता लगेच निर्णय येईल. या अगोदर रोहित आचार्य ओव्हरस्टेप झाले होते मागच्या षटकामध्ये. थोडीशी ओलसर खेळपट्टी आहे सकाळचा सत्र असल्यामुळे, पण फर्स्ट कॉन्टॅक्ट बघितला जातो. जरी त्यांचा पाय स्लीप झालाय पण फर्स्ट कॉन्टॅक्ट कुठे आहे. चला ओव्हरस्टेप झाले म्हणजे फर्स्ट कॉन्टॅक्टच त्यांचा आउटसाइड द क्रीज बॉक्स आहे. तर पुढचा बॉल फ्री हिट. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 31 धावा. 31 धावा 2 फलंदाज बाद. फ्री हिटचा बॉल. पॅटची बॉटम एज. फ्री हिट वर जास्त काही फायदा उचलता आला नाही. रोहित आचार्य यांनी दोन्ही फ्री हिट वर स्वतःचा खेळ उत्तम दर्जाचा सादर केलेला आहे. म्हणजे पहिल्या षटकात जेव्हा फलंदाजाला फ्री हिट मिळाली होती नाही फायदा उचलता आला, आता सुद्धा फ्री हिट मिळालेली आहे फलंदाजाला पण तो फायदा उचलता आला नाही. इनफॉर्म बॅटर आहे विठ्ठल. सुरुवात या षटकाची चांगली केल्यानंतर थोडेसे चसपडतात. आदरणीय वीर दाभाडे सीए विवेक दाभाडे, आदरणीय विवेक दाभाडे चार्टर्ड अकाउंटंट, आमचे आयोजन समितीचे जवळचे मित्र, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. दरम्यान फलंदाज बाद झालेले आहेत. विठ्ठल ज्यांच्या खेळाला आपण पाहिलं त्यांचा खेळ संघाच्या फायद्याचा होता. कॅप्टन इनिंग त्यांना खेळायची होती. सुरुवात त्यांची चांगली या डावाची झाली होती पण ती सुरुवात नाही टिकली. तिसरा फलंदाज होतोय बाद SS बॉयजचा. विठ्ठलचा खेळ संपला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत राहुल चव्हाण. पोहोचतायत राहुल चव्हाण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 2 गोलंदाज वापरलेले आहेत आतापर्यंत. टीम रियान तुर्वा 11 ने आणि त्यापैकी रोहितचं स्पेल आता संपण्याच्या मार्गावर आहे. ऑन द राईज. एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑफ. क्लिअर करायचा प्रयत्न. कॅच होता राहिली. संग्राम पोकळे यांचा आजचा दिवस थोडासा अडचणींचाच आहे. गोलंदाजी करताना सुद्धा त्यांना इकॉनॉमी राखता नाही आली आणि आता क्षेत्ररक्षण करताना सुद्धा चूक झाली आणि आणखी एक विकेट जो रोहित आचार्यला मिळणार होता तो आता मिळत नाहीये. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या पोहोचते 32. फलंदाज बाद 3. 32 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. चला आतापर्यंत तुम्ही कालावधी घेतलेला आहात 15 मिनिटांचा. 3 षटकांसाठी 15 मिनिटं घेतलेली आहात. रियान दुर्वा 11 ही माहिती आम्ही देत राहू. थोडं पंक्च्युअल राहिलं पाहिजे.
लेफ्ट आर्म ओव्हर आहे. पॉइंटला थोडा इकडे ठेव. बस बस. धावसंख्या 32 झाली. 3 फलंदाज बाद झाले. चांगला रन रेट मेंटेन केलेला आहे. एक वेगळी स्किल आहे गोलंदाज अमोलची आणि त्या स्किलचा फायदा त्याला होतोय. फलंदाज संभ्रमात येतोय. लॉंग ऑनला झेल देऊन आणखीन एक फलंदाज बाद होतोय. विकेट डाऊन. बंटी रायकर यांनी तो झेल टिपलेला आहे. म्हणजे शेखर रायकर तुम्हाला लॉंग ऑनला पाहायला मिळत आहेत. तर आतापर्यंत बॅलन्स्ड परफॉर्मन्स दोन्ही संघांचा राहिलेला आहे. जरी समान कालांतराने फलंदाज बाद होत आहेत पण धावसंख्याचा वेग सुद्धा आतापर्यंत फलंदाजांच्याच पक्षात जातोय. कारण या मैदानात 60 ते 70 ही रेंज तर पाहिजे 6 षटकांसाठी. आणि पाहूया ती रेंज मेंटेन केली जाते का. दरम्यान धावसंख्येचा वेग थांबवण्यासाठी गोलंदाज पहिल्याच बॉलवर प्रयत्न करताना पाहायला मिळालेला आहे. अमोल आणि वेगळी स्किल आहे. थोडा लेट रिलीज करतात बॉल आणि त्यातल्या त्यात एक छोटासा रनअप लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. पण यावेळेस ऑन साइडला हा स्ट्रोक खेळलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचा बॉलवर पोहोचेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल पूर्ण केला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे ते म्हणजेच जीवन पोहोचतायत. नवीन बॅटर जीवनच्या वतीनं हा डबलचा स्ट्रोक 34 4 फलंदाज जवाब. अमोल ओव्हर द विकेट. पाय नाही चालत आहे. हातात उत्कृष्ट बॅट आहे. मनपसंत बॅट आहे पण पायांची हालचाल होणं आवश्यक आहे. फुटवर्क इज मस्ट ड्युरिंग स्ट्रोक प्ले आणि तेच मैदानाच्या आतमध्ये थोडंसं मिसिंग राहिलं. मागच्या स्ट्रोक वर फलंदाज जीवनचं धावसंख्या 34 झाले. त्यापर्यंत 3 चेंडूचा खेळ या षटकातला संपलेला आहे. पुढचा बॉल अमोल परफेक्ट यॉर्कर लेंथ अँगलचा यूज करत असताना अमोलने फलंदाजाला बुचकळ्यात टाकलेला आहे. पुन्हा एकदा तो स्ट्रोक खेळायचा होता इन फ्रंट ऑफ द विकेट पण तसं काही घडत नाहीये. कंजूष गोलंदाजी जी आवश्यक होती खरं तर रियान दुर्बा 11 या संघाला ती कंजूष गोलंदाजी इकॉनॉमिकल गोलंदाजी तो गोलंदाजीचा तिकट मारा गोलंदाज अमोल यांच्या वतीनं. पण यावेळेस बघा ताकद आहे. टायमिंग आहे. अंतर आहे. बॉल लॉंग ऑन क्लिअर करतोय. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील 10 डझन वजनदार षटकार. काय स्ट्रोक खेळलाय. आत्मविश्वासाचा उच्च स्तर या स्ट्रोक मध्ये पाहायला मिळाला. सरळ बॅटने खेळत असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. धावसंख्या 40 4 फलंदाज बाद. आतापर्यंत चेंडू हाताळलेले 5 सर्व काही सुरळीत चाललं होतं या षटकामध्ये अमोलच्या वतीने. पण त्यानंतर आता जीवन बॅकफुटला बॅलन्स केलं. स्क्वेअर अप द विकेट. चौफेर फलंदाजी मैदानाच्या मध्ये चालू आहे पण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यश बेल्दर यांचं डीप कव्हर्सला. दरम्यान पूर्ण होत आहेत या 2 धावा. धावसंख्या पोहोचते 4 षटकां समाप्तीनंतर 4 फलंदाज बाद 42 धावा. 42 रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ 4 विकेट्स आणि 4 षटकांसाठी आपण कालावधी घेतलेला आहात 19 मिनिटांचा 19 मिनिट्स. चला पुढचे 2 संघ तयारीत राहायचं आहे. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. प्रत्येक संघाने वेळेवर येणं वेळेवर खेळणं ही सूचना आपण पहिल्या दिवसापासून देतोय. पाहूया या ठिकाणी नेमकं काय. बॉलिंग ट्रॅकवर हर्षवर्धन सांगळे आयोजन समितीचे एक घटक. आता पाहूया त्यांच्या वतीनं या षटकाला कसा न्याय दिला जातोय. संविधान ग्रुप पुणे, पोलीस बॉयज आणि शशितारा क्रिकेट क्लब दोन्ही कॅप्टन टॉससाठी रेडी राहा. यावेळेस फॅन्सी स्ट्रोक आणि बॉल सीमारेषा पार आणि हर्षवर्धन सांगळेच्या पहिल्याच बॉलवर धावा संघाला मिळतात 4 चौकार. पहिलाच फिरला होता. विकी यांनी पहिल्याच बॉलवर तो चौकार वसूल केलेला आहे आणि आपल्या येण्याची नोंद त्यांनी दिली. तर रियान दुर्गा आणि एसएस बॉयज टाइम्स हा संघ हे 2 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतात. आणि पुढील सामन्यामध्ये संविधान ग्रुप पुणे पोलीस बॉयज वर्सेस शशितारा क्रिकेट क्लब हे 2 संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. दोन्ही कॅप्टन्स आपले
ट्रेस किट कलेक्ट करायचे आहेत आणि टॉस साठी रेडी राहायचंय इनिंग ब्रेक मध्ये. धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 47 धावा, 47 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट्स. हर्षवर्धन सांगळे प्रतिभावंत गोलंदाज आहेत, रेग्युलर क्रिकेट खेळतात, त्याचमुळे विकेटची संधी निर्माण करण्यासाठी ते सज्ज आहेत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण चुकलं, 2 धावा मिळत आहेत. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहूया. थोडीशी दुखापत झाली. संग्राम पोकळे पुन्हा एकदा तो प्रयत्न त्यांनी केला होता धावता झेल टिपण्याचा, पण तो प्रयत्न पूर्णत्वास नेता नाही आला. चला, संविधान ग्रुप आणि शशितारा क्रिकेट क्लब दोन्ही कॅप्टन्सने आपली ट्रेस किट कलेक्ट करा आणि टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये तयार राहायचं आहे. धावसंख्या 49 झाले, 49 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ विकेट. आपण पाहतोय battery.ai गेम झोन आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या उजवीकडे. battery.ai व्हर्च्युअल गेमिंग झोन, ज्या ठिकाणी तुम्हाला फ्री रजिस्ट्रेशन करायचं आहे. फ्री रजिस्ट्रेशन करून तुम्हाला खेळायचं आहे, खेळण्याची संधी आहे, खेळण्याची संधी देखील फ्री आहे. व्हर्च्युअल गेमिंगचा आपण अनुभव battery.ai गेमिंग झोन मध्ये घेऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी आहे, म्हणजे सिपर बॉटल असेल, पॉवर बँक असेल, तुम्ही त्या गोष्टी जिंकू शकता. तसेच जर तुम्ही भाग्यशाली असाल तर battery.ai च्या माध्यमातून iPhone 17 जिंकण्याची संधी तुम्हाला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू फाफ डू प्लेसेस शी भेटण्याची देखील तुम्हाला संधी मिळेल. तर अजूनही तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं नसेल तर अवश्य जा battery.ai गेमिंग झोन मध्ये. त्या ठिकाणी फ्री रजिस्ट्रेशन करून व्हर्च्युअल गेमिंगचा आनंद घ्या. चला, दुखापत जास्त गंभीर नसावी अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया आणि आता पुढे जाऊया. 49 धावा झालेल्या आहेत, 4 फलंदाज बाद, अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला, वजीरभाई म्हणजेच पूर्ण टीम बॅलन्सच करून आणली असेल. आपलं स्वागत आहे. चला, आमच्याकडे टीम लिस्ट आलेली आहे संविधान ग्रुप पुणे पोलीस बॉयची. तर शशितारा क्रिकेट क्लब आपली सुद्धा प्लेइंग लिस्ट अपडेट करून आमच्याकडे जमा करायची. शशितारा क्रिकेट क्लब, चला आपली प्लेइंग लिस्ट अपडेट करा. चला, संग्राम ओके, 49 लॉस ऑफ 4 आफ्टर 4.2. हर्षवर्धन सांगळे अजूनही क्षेत्ररक्षणामध्ये बदल अपेक्षित त्यांना आहे. संग्राम थोडे आराम करतील, रेस्ट करतील. 30 सर्कलच्या बाहेर आपण टिप्स लेग पाहतोय. टिप मिड विकेट आहे, लॉंग ऑन, स्ट्रेट लॉंग ऑफ, स्वीपर कव्हर. ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न होता फलंदाजाचा, पण ऑफ कटर तर खूप चांगले हाताळतात आणि दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची क्षमता हर्षवर्धन सांगळे यांच्याकडे आहे. म्हणूनच पहिल्याच बॉलवर जो चौकार आलाय तो जिव्हारी लागलाय हर्षवर्धनच्या, आणि त्यानंतर ती प्रतिभा अजून जास्त उफाळून आली आणि आतापर्यंत हे षटक चांगलं सांभाळलंय. बॉल लॉंग बॉलला खेळलाय, थ्रो स्ट्रायकर साइडला वेगानं एकाच ऍक्शन मध्ये एकच धाव मिळेल. धावसंख्या पोहोचते 50, 50 अप फॉर टीम SS बॉयज टाइम्स. 50 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत. 4 फलंदाज बाद आहेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ या षटकाला संपलेला आहे. पुढचा बॉल राईट हँडेड बॅटर जीवन यांनी 10 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिले, जागा बनवली, स्ट्रोक ऍडजस्ट केला, रूम क्रिएट केला. स्क्वेअर ऑफ द विकेट कट करताना बॉलला पाठवले बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉलवर, तोपर्यंत पूर्ण होत्या 2 धावा, 2ची होती वाढ. धावसंख्या 52, 52. 52 धावा धावफलकावर शेवटचा बॉल या 5व्या षटकातला. आतापर्यंत हे षटक राहिलेलं आहे 10 धावांचं. जबाबदारी प्रत्येकाची आहे, खबरदारी प्रत्येकाला घ्यायची. या डावाला न्याय देण्यासाठी प्रत्येकाने पुढे यायचं आणि त्यासाठी हर्षवर्धन यांचा प्रयत्न चांगला राहिलाय. पण आता SS बॉयज कडून या शेवटच्या बॉलवर नेमकं काय पाहायला मिळेल. अजूनही शेवटचा बॉल डिलिव्हर्ड करावा लागेल कारण एक्स्ट्राची रन मिळते. धावसंख्या 53 झालेली आहे. मध्यावधील फलंदाजांची जबाबदारी तर वाढलेली आहे कारण सुरुवातीच्या फलंदाजांना तितकं योगदान नाही देता आलं जितक्या वेगाने त्यांना खेळायला हवं होतं आणि तोच वेग देण्याचा प्रयत्न सातत्यानं जीवनचा आणि विकीचा राहिलेला आहे. 5व्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 53, फलंदाज बाद 4, 53 धावा, 4 फलंदाज बाद. चोवीस मिनिटांचा कालावधी आपण घेतलेला. चला, वेळ तुमची मोजली जाते आणि मला आनंद या गोष्टीचा होतोय प्रकाश
की मागच्या 3 दिवसांमध्ये खूप कमी टाइम पेनल्टी लागली. ती एक महत्वाची बाब मला प्रेक्षकांसमोर आणायची आहे. म्हणजे 1 किंवा 2 मॅचेस व्यतिरिक्त सर्वांनी 30 मिनिटांमध्ये 6 षटकं पूर्ण केलेली आहेत. टायमर न थांबवता ही महत्वाची बाब मला प्रेक्षकांसमोर आणायची आहे, की वेळ न थांबवता 30 मिनिटात 6 षटकं पूर्ण केलेली आहेत. म्हणून चांगल्या बाबी या प्रेक्षकांसमोर आणायच्या असतात. प्रशंसा तुमच्या चांगल्या बाबींची होईलच. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत बंटी रायकर शेवटच्या षटकासाठी. स्ट्रायकर साइड लाईन विकी धावसंख्या 53. फुलटॉस बॉल बॅटची टॉप एज बॉल एक्स्ट्रा कव्हरला लँड होईल. एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न, दुहेरीसाठी प्रयत्न यशस्वी झाले. मयूर बॉल गॅदर करताना थोडेसे चुकले आणि त्याच चुकीचा फायदा फलंदाजांना झाला. 2 धावांची होते वाढ. धावसंख्या 55. 5 चेंडूचा खेळ बाकी. चला दोन्ही कॅप्टन्स शशितारा आणि संविधान ग्रुप चला टॉस साठी तयारीत राहायचं आहे. बिंदास खेळ. मनोज मांजरे जे कॅप्टन आहेत, चला या टॉस साठी बॅक ऑफ द हँड हा प्रयत्न होता पामचा वापर करत असताना, पण या ठिकाणी पाहूया नेमकं शेखरचं गणित पूर्णपणे चुकलेलं आहे. आणि आता या धावा किती मिळतील आपण पाहूया. आणि आता पंचांचा निर्णय नो बॉल बिमर आहे आणि बाहीची एक धाव. एकूण 2 धावा आपण मोजणार आहोत. पुढचा बॉल फ्री हिट. धावसंख्या 7 वर झाली. 57. पुढचा बॉल राऊंड विकेट. हो स्ट्रेट हिट आहे. एलिव्हेशन कमी आहे पण डिस्टन्स गाठलाय. कॅप शोधलाय. बॉल सीमारेषा पार एक टप्पा घेत चौकार. 4 धावा. शेवटचं षटक आहे. ज्या षटकात फायदा उचलायचा आहे तोच उचलण्याचा प्रयत्न केला जातोय धावसंख्येचा वेग वाढवण्यासाठी. धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते आता 61. 61 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ विकेट्स. एस बॉयज प्रत्येक षटकामध्ये एक ना एक मोठा स्ट्रोक आलेला आहे. एक महत्वाची बाब एस बॉयज टाइम साठी अँगलचा वापर योग्य केला. गोलंदाज शेखर रायकर यांच्याकडे प्रगल्भ असा अनुभव आहे आणि त्याच अनुभवाचा फायदा उचलताना फलंदाजाला रीड करून त्यांनी चेंडूचे हाताळले केले. राऊंड विकेटने कधी कधी खूप फायदा होतो. एक नॅचरल अँगल आणि यावेळेस फलंदाज शफल झाला. बॉलच्या पिचिंगचा पाठलाग करताना व्हाईट बॉलची रेंज वाढली आणि बरोबर हा फेअर बॉल. दरम्यान चेंडू हाताळलेले आहेत 4. धावसंख्या आहे 61. 4 फलंदाज बाद. नेक्स्ट बॉल मयूर करंडे यांचं नेतृत्व लाभलेलं आहे रियान ध्रुवा इलेव्हनला. बॅटचं टोन कनेक्ट होऊन बॉल खेळपट्टीच्या अवतीभवती. दरम्यान नॉन स्ट्रायकर्स एंडला नेम घेऊन बुलजाय करायचा प्रयत्न पण तसं काय घडलं नाहीये मयूर. शेखर रायकर शेवटचा बॉल या पहिल्या डावात. धावसंख्या 62. 70 पर्यंत पोहोचायचं होतं खरं तर एस बॉयज टाइम्सला. पण आता पाहूया 8 धावा तर कमी पडतायत पण शेवटच्या बॉलवर ते अंतर कमी केलं जाऊ शकतं. पण आता पाहूया शेखर रायकर हा शेवटचा बॉल कसा हाताळतायत आणि स्ट्रायकर एंडला विकी तो कसा फेस करतायत. शफल होऊन खेळायचा प्रयत्न. अपील तर होती. उत्साह जास्त. दरम्यान लेग बायची एक धाव मिळते. पहिला डाव संपतोय. धावसंख्या 63. जिंकण्यासाठी 36 चेंडू 64 धावांची गरज. 36 चेंडू 64
चला पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर एक चांगला स्कोर तर एसएस बॉयज टाइमचा बनलाय, पण आता पाहूया तो स्कोर चेस केला जाईल का, त्यासाठी पुढच्या डावात नेमकं काय घडते त्याचा इत्तमयुत आढावा देण्यासाठी पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये ऐकूया आवाज पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्व आयोजकांची पसंती आदरणीय शैलेश निवमिळकर. इट्स ओव्हर टू यू. धन्यवाद. मनोज टीम आली आहे, टॉस करायचा लगेच. टॉस आपण पुढील मॅचचा लगेचच इथे संपन्न करणार आहोत. पहिला डाव तर इथे संपुष्टात आला आणि स्पर्धेच्या नियमानुसार आपण इनिंग ब्रेक मध्ये पुढील मॅचचा टॉस संपन्न करतोय. एका बाजूने शशी तारा 11 आणि त्यांच्या विरोधात पुणे पोलीस या दोन संघांमध्ये एक मोठी लढत आणि त्या लढतीचा टॉस आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संपन्न करतोय. शशी तारा टीम जर बघितलं तर याच भागातील सर्व उदयोन्मुख खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रभरातील सुपरस्टार खेळाडू यांच्या विरोधामध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. पुणे पोलीस संघाकडून रायगडचा टायगर उस्मान पटेल देखील इन ऍक्शन पुढच्या मॅच मध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. अमित माने सरांना मी विनंती करेल आपल्या शुभास्ये पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करायचा आहे. चला मनोज मांजरे कॅप्टन पाठवून द्या लगेच. आपण पुढील मॅचचा टॉस संपन्न करतोय आणि पुणे पोलीस संघाचे संघनायक कॅप्टन उस्मान पटेल आपल्या बरोबर जोडले जातील. टॉस इथे संपन्न केला जाईल. मी माने साहेबांना विनंती करेन वेळेत वेळ काढून, आज मंथ एंड आहे तरी देखील ते आले. आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीवरती माने साहेबांचं नितांत प्रेम नेहमीच ते दर्शवून गेलंय. या ठिकाणी कॉल केला जातोय शशी तारा आणि त्यांच्या विरोधात पुणे पोलीस असा कॉल केला जातोय. शशी तारा संघाचा कॉल असेल खडकवासला प्रीमियर लीग आणि नाणेफेकीचा कौल इथे होतोय अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन. याचाच अर्थ पुणे पोलीस उस्मान पटेल इथे नाणेफेकीचा कौल जिंकले. निर्णय काय आहे? फिल्डिंग संविधान ग्रुप पुणे पोलीस संघची बांधणी कशा प्रकारे करण्यात आली, कुठले कुठले खेळाडू आज तुमच्या टीम मध्ये समाविष्ट करण्यात आले? चांगले कोकणमध्ये 14 प्लेवर तर चांगले प्लेयर डॉनने चांगला संघ बांधले केला. डॉन तर मी धन्यवाद देईन की आम्हाला इथे खेळायची त्यांनी संधी दिली. नक्कीच वेळ खर्च न करता पुढील मॅच साठी शुभेच्छा. तुमच्या बरोबर चर्चा तर होणार आहे, चांगली बाईटही होईल. शशीतारा टीमचे कर्णधार माझ्या बरोबर जोडले जातात. पहिल्या मॅचचा टॉप आणि प्रथमतः किती धावांपर्यंत मजल मारा? 60+ मानव कुठले खेळाडू आपल्या संघामध्ये समाविष्ट करण्यात आले? सर्व चांगले खेळाडू. नक्कीच तुम्हाला देखील पहिल्या मॅच साठी शुभेच्छा असतील. संविधान ग्रुप पुणे पोलीस या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय, तर शशी तारा या टीमला बॅटिंग साठी आमंत्रित केलंय. काय घडेल दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत, परंतु सुरू असलेली लढत दुसऱ्या डावाकडे आपण लगेच वळतोय. गो टू बॉक्स. मी तुमचं सर्वांचं तिथून स्वागत करेन. धन्यवाद. गोलंदाजी करणाऱ्या टीमचा अतिरिक्त खेळाडू इथे नाहीये, पटकन पाठवून द्या. बॉलिंग टीम या इकडे या. बॉलिंग टीमचे खेळाडू डगआउट इकडे या. तिकडून काही जाणार नाही, तुम्ही इकडे या. पुन्हा एकदा समालोचन कक्षामधून मी आपल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 मधील आजच्या ऑल इंडिया ओपन गटातील तिसरा ग्रुप आपण पाहतोय. इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त, चेंडू समजूनच आला नाही. फुलटॉस वरती दांडीगुल मयूर कारंडे बॅक टू द पॅव्हिलियन.
बॉलर नेम काय आहे? अमोल 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 आहे का? अमोल गवारे ते गोलंदाजी मार्ग वरती पहिल्या 2 चेंडूंवरती धावा खर्च केल्या, परंतु त्यानंतर केलेला सुरेख असं कमबॅक आणि इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा जवळपास संधी मिळाली होती. एकाच भागातील एक दोन्ही खेळाडू आहेत. शरद पारगे देखील आपण बघितलं, अमोल गवारे देखील आपण बघितलं, तर एकाच भागामधून बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. प्रामुख्याने डोंजेगावचं भूषण म्हणून ज्या खेळाडूला नेहमी संपूर्ण पंचकृषीमध्ये ओळखलं जातं, द सिक्सर किंग, ग्रेट फिनिशर शरद पारगे पुन्हा एकदा स्ट्राईकला सज्ज आहेत. इथे देखील बॅटची एज, ओ चांगला प्रयत्न आहे, चांगला प्रयत्न आवडला असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. एवढा अप्रतिम असा प्रयत्न केला. जर हा झेल टिपला गेला असता तर या स्पर्धेतील सर्वात यशस्वी झेल म्हणून याच्या झेलाची नोंद झाली असती. किरण यांच्या हातातून चेंडू निसटलाय, परंतु प्रयत्न 100% केले आणि ज्यावेळेस तुम्ही 100% प्रयत्न करताना त्यावेळेस यशाची प्राप्ती नक्कीच होते. इथे हलकासा जो आपण पाहतोय आता स्पर्श झाला, झेल टिपता आला नाही. धावसंख्या होते ती 9. पुन्हा एकदा शेखर रायकर, इथे मात्र जेमतेम बॅटची एज लागल्यानंतर बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार 4 धाव्यांसाठी 4 रन्स. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. पहिलं षटक अमोल गवारे यांचं काहीसं संमिश्र स्वरूपाचं आपण पाहतोय. जवळपास सर्वच बॅटरला जीवदान मिळाली तसं म्हणावं लागेल. शरद पारगे यांना बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती जीवदान, त्यानंतर शेखर रायकर यांच्या देखील बॅटची मोठी एज लागली, परंतु यष्टीरक्षक आणि शॉर्ट थर्ड मॅन यांच्या बरोबर मधून चेंडू गेला. ही नशिबाची बाउंड्री आहे. नशीब देखील साथ देणं फार गरजेचं आणि ती साथ इथे शेखर रायकर यांना देखील प्राप्त होतीये. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. तो प्रॉमिसिंग शॉट इथे आपल्याला पाहायला मिळाला नाही. धावसंख्या 13 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय विकी राठोड, नवीन गोलंदाज इथे गोलंदाजी मार्ग वरती आहेत. एका बाजूने आपण पाहतोय खडकवासला प्रीमियर लीग दरम्यान हे सर्व खेळाडू जे आता मैदानामध्ये बॅटिंग करताना आपण पाहतोय सर्व आयोजन कमिटीचे सदस्य देखील आहेत आणि या खडकवासला भागातील एक स्ट्रॉंग टीम म्हणून या खेळाडूंकडे पाहिलं जातं. तर दुसऱ्या बाजूने उत्तम नगर या भागातून देखील खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल झालेले आहेत. म्हणजे दोन्ही जवळपास जवळजवळचे संघ आहेत, त्यामुळे प्रत्येकाचा खेळ प्रत्येकाला ठाऊक आहे. ओके, विकी इथे कशा प्रकारे गोलंदाजीची सुरुवात करते. पहिला बॉल शरद यांच्यासाठी, पहिलाच बॉल इथे स्लॉट मध्ये मिळाला आहे आणि पाठवून देखील पलीकडच्या प्लॉट मध्ये दिलाय. बॉल जाईल लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी सिक्सर. पुढचा बॉल पुन्हा एकदा दमदार आणि असरदार बॅक टू बॅक शरद पारगे यांच्या बॅटमधून, सिक्सर किंगच्या बॅटमधून हा दुसरा लागोपाठचा. धावसंख्येमध्ये आपण पाहतोय 6 धाव्यांची वाढ. धावसंख्या 25. विकी यांचं स्वागत या स्पर्धेमध्ये केलं जात आहे बॅक टू बॅक 2 षटकाराने. पुन्हा एकदा फुल टॉस मिळतोय आणि त्यानंतर देखील बॉल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक हा तिसरा षटकार शरद पारगे यांच्या बॅटमधून 6 धाव्यांसाठी. एकतीस धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही विजयासाठी 33 धाव्यांची गरज आहे. 27 चेंडू आणि 33 धावा. थोडस महागडे षटक विकी यांच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. शरद पारगे
मिळालेल्या जीवदानाचा इथे पुरेपूर फायदा घेताय. पुढचा बॉल पुन्हा एकदा शपथ झाली उजयश्रीच्या बाहेरच्या चेंडूवरती काहीसा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे चेंडूला कट करण्याचा, चॉप करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ वेगामध्ये यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. 3 षटकारानंतर कुठेतरी ती लाईन आणि लेंथ मध्ये विकी यांची गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 षटकारानंतर आलेला हा निर्धाव चेंडू 26 चेंडूंमध्ये अजूनही 33 धाबींची गरज आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव आहे. काहीशी चर्चा गोलंदाज क्षेत्ररक्षकांमध्ये झाली आणि त्यानंतर तो टप्पा तो अचूक वेळ तिथे घेण्यात आला आणि या खेळपट्टीवरती अशाच प्रकारे तुम्हाला गोलंदाजी करावी लागते. बॅट वरती चेंडू जर आला तर मिस टाइम देखील चेंडू इथे सीमारेषेच्या पलीकडे जाऊ शकतो. त्याच उद्देशाने इथे गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. बॅटरच्या रीच पासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल, अन्यथा प्रत्येक चेंडूवरती इथे प्रहार केला जाईल. इथे देखील बॅटची एज आणि त्या दरम्यान विकेटचं पतन, टिक फॉर टॅग जशाच तसं उत्तर दिलं विकी यांनी देखील. पहिल्या 3 चेंडूंवरती 3 षटकार आले, परंतु उर्वरित 3 चेंडूंमध्ये 2 डॉट आणि लगेचच तिसऱ्या चेंडूवरती विकेट. अजून एका विकेटचं पतन, अजून एक बॅटर. बॅक टू द पॅव्हिलियन. शरद पारगे देखील इथे बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अमोल इथे नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. 2 बॅटर बाद झाले. मयूर कारंडे, शरद पारगे. मयूर कारंडे यांच्या देखील बॅट मधून आपण एक षटकार, एक दुहेरी, त्यानंतर ते बाद झाले. त्याचबरोबर शरद पारगे 3 षटकार मारून इथे डगआउटच्या दिशेने गेले. तर बघूयात लेफ्ट हँडेड बॅटर अमोल त्यांना इथे आमंत्रित करण्यात येत आहे. शेखर रायकर संघाचे प्रमुख खेळाडू आहेत, ज्यांच्या माध्यमातून या संघाची बांधणी करण्यात आली. एक चांगली पॅक्टी जे खडकवासला भागामधील एक चांगले खेळाडू संघामध्ये आपण खेळताना पाहतोय. शरद पारगे बाद झालाय. अमोल नवीन बॅटरचा नॉन स्ट्राईक एंडलाईन. तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अमोल गवारे यांना आमंत्रित करण्यात आलंय. पुढचा बॉल शेखर रायकर यांच्यासाठी. पहिलाच बॉल इथे ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, परंतु बॉल निघालाय लॉंग स्टॉप बाउंड्रीला भेदत सीमारेषेच्या पलीकडे. चौकार 4 धाब्यांसाठी. धन्यवाद. मनोज आपली प्लेइंग 11ची लिस्ट लगेच जमा करा. लगेच वेळ लावू नका. 4 धाब्याने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 35. 2 बॅटर बाद आहेत. पुन्हा एकदा शेखर रायकर यांचा पेटन शॉट जसा आला तसा खेळून काढलाय. टकाटक इथे खेळला जातोय. स्क्वेअर कट येतोय चौकारासाठी. 4 धाब्यांसाठी 4 रन्स. एवढं शॉट नको. चार धाब्याने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ते 39. आता मात्र इथे शेखर रायकर यांनी देखील सर्व सूत्र आपल्या हाती घेतली आहे. जो प्रमुख गोलंदाज आहे त्याच्यावरतीच प्रहार करण्याचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नामध्ये जवळपास 2 चेंडूंमध्ये 2 चौकार आपण येताना पाहिले. थोडस वेगवान गतीमध्ये इथे मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न प्रत्येक बॅटरने इथे आपला स्वाभाविक खेळ करून दाखवलाय. आणि पहिल्याच मॅच मध्ये तुम्हाला अशा प्रकारचा खेळ करावा लागतो, तो दर्शवावा लागतो. आपला कॉन्फिडन्स इथे दर्शवावा लागतो. देखील कोलकाताचा चेंडू खेळला क्षेत्ररक्षक वेगवेगळ्या सिंगल वरती इथे समाधान मानावं लागेल. एका धाब्याने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या 40. 2 बॅटर बाद. आज जर आपण पाहिलं तर सुपरस्टार खेळाडू देखील प्रत्येक संघामध्ये खेळणार आहे. प्रामुख्याने रायगड असू द्या, त्याचबरोबर सोलापूर, सांगली, सातारा, संपूर्ण महाराष्ट्रभरातून खेळाडूंना प्रत्येक संघामध्ये आपण खेळताना पाहतोय. आज जर आपण पाहिलं तर सर्वांचंच खऱ्या अर्थाने ज्या क्रिकेट जगतामध्ये ज्या नावाची चर्चा सातत्याने केली जाते तो रायगडचा टायगर आज उस्मान पटेल हे देखील पुढच्या मॅच मध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. पुढच्या मॅच मध्ये
संविधान क्रिकेट क्लब पुणे पोलीस या संघामध्ये आपल्याला त्यांना खेळताना पाहायला मिळेल. या चेंडूवरती देखील अमोल यांच्या बॅटमधून आलेली सिंगल. धावसंख्येत एक ने वाढ, धावसंख्या 41. 2 बॅटर बाद, 41 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. धावसंख्या आपण पाहतोय ते 41 आहे. अजूनही विजयासाठी 23 धावांची गरज आहे. 19 बॉल मध्ये 23 धावा. अजूनही दोन्ही संघांकडे समान संधी आहे. संधी एकाही बाजूने अशी चुकलेली असं दिसत नाहीये. समान संधी. इथे देखील फुलबंडाचा चेंडू खोदून तर काढलाय. काऊ कॉर्नर वाईडी स्ट्रॉंग ऑन मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल इथे प्राप्त केली जाईल. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ, धावसंख्या होती 42. 3 बॅटर बाद, 42 धावा. अजूनही शेवटचे 18 चेंडू आणि 21 धावांची गरज. नुकतंच ज्यांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे ते SRPHचे सर्वे सर्व आणि त्याचबरोबर आमच्या सर्व आयोजन कमिटीचे परम मित्र रोहन करंजकर यांचं देखील शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. त्यांचं देखील संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. त्यांची संपूर्ण टीम आज मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि योग्य त्या वेळेस योग्य ते मार्गदर्शन आणि त्याचबरोबर खेळाडूंना पाठिंबा देणारी सर्व मंडळी आपल्या या भागातील खडकवासला भागातील त्यांचं नेहमीच कौतुक आणि नेहमीच त्यांची कामगिरी फार मोलाची असते. त्यांचं स्वागत संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने केलं जात आहे. 42 धावा या 2 बॅटर बाद झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या 18 बॉल मध्ये 21 धावा अजूनही बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज स्नेहदीप, स्ट्राईकला शेखर रायकर उर्फ बंटी रायकर. पुढचा बॉल इथे देखील पुढे येत बॉलला खेळून काढलाय, परंतु क्षेत्ररक्षक टीम मध्ये तैनात. विकेटचं होईल पतन आणि शेखर रायकर बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद. शेखर रायकर देखील इथे बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत अजय कदम, ज्यांनी या स्पर्धेमध्ये आयोजकांची भूमिका असू द्या, खेळाडूची भूमिका असू द्या, त्याचबरोबर डीजेची भूमिका असू द्या, सर्व क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण अशी कामगिरी केली आहे. डीजे अजय म्हणून तुम्ही त्यांना देखील ओळखला असाल. आज मात्र ते बॅटिंगसाठी येत आहेत. हेलिकॉप्टर शॉट स्पेशलिस्ट म्हणून देखील त्यांची एक ओळख. डबल बॉल क्रिकेट मध्ये देखील आपल्या संघासाठी नेहमीच त्यांच्या बॅटची कमाल आपण बघितली आहे. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये देखील सिक्सर किंग. पहिलाच बॉल इथे बॉलर आल्या पावली अजय कदम मात्र डगआउटच्या दिशेने जातील. विकेटचा अजून एक पतन होत आहे. अजून एकदा स्नेहदीप इथे यश मिळवतील. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 बॅटर इथे बाद डगआउटच्या दिशेने अजय कदम. डोळसकर नवीन बॅटर मैदानामध्ये या संघामध्ये समाविष्ट करण्यात आला. धावसंख्या आपण पाहतोय इथे 2 धावेने वाढली जाईल. 44 वरती 4. 14 षटक मैदानामध्ये सुरू आहे. 3.3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. 44 धावा झाल्या. अजूनही विजयाचं समीकरण जे पाहायला मिळेल. अजूनही 15 बॉल मध्ये 20 धावा. इथे देखील स्लॉट मध्ये चेंडू मिळाला आणि त्यानंतर शुभम डोळसकर यांच्या बॅट मधून हा गगनचुंबी गगनभेदी षटकार 6 धावांसाठी.
50 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा अवांतर धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 51 धावा. 51 रन्स ऑन बोर्ड. 51 धावा झाल्या. 4 बॅटर इथे बाद आहेत. अजूनही विजयाचं समीकरण 14 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज आहे. कशा संदर्भात आहे? व्हाईट बॉल साठी फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. व्हाईट बॉल आहे की नाही याची पडताळणी आपण तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून इथे करतोय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जातोय. अजय आवळे सर आपल्या बरोबर जोडले जातील टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून. ही पारदर्शकता पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल आणि निर्णय आपल्यापर्यंत सोपवला जाईल. काय असेल या चेंडूची कहाणी पाहायला मिळेल. दूध का दूध और पाणी का पाणी. व्हाईट बॉल. मुख्य पंचांचा जो निर्णय आहे तो अगदी योग्य आहे आणि रिव्ह्यू इथे मात्र गमावला जाईल. अतिरिक्त धावसंख्या आपण पाहतोय 51 आहे. 4 बॅटर बाद 51 धावा. पुढचा बॉल स्नेहदीप यांचा सामना करते ते शुभम डोळसकर. 2 चेंडू खेळले 8 धाब्यांवरती ते नाबाद आहेत. पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. अजून एका विकेटचं पतन. शुभम डोळसकर बॅक टू द पॅव्हिलियन. शुभम डोळसकर देखील बाद होत आहेत. 8 धावा त्यांनी बनवल्या तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. संग्राम पोकळे. प्रामुख्याने क्रिकेट असू द्यात, हॉकी असू द्यात, या खेळाडूंवरती नितांत प्रेम करणारा हा खेळाडू आहे. अप्रतिम अशी कामगिरी गोलंदाजीमध्ये आपण त्यांची पाहिली आहे. परंतु बॅटिंग कशा प्रकारे केली जाईल नक्कीच आपण पाहतोय. जो संघ ज्या नावाने आपण मैदानामध्ये पाहतोय ते दोन्ही चिमुकले खेळाडू आज मैदानामध्ये आलेले आहेत. शेखर रायकर यांचे चिरंजीव आणि त्याचबरोबर पप्पू यांची कन्या इथे मैदानामध्ये आलेली आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. तर बघूया दुर्वा आणि रिया दोन्ही चिमुकले इथे आलेले आहेत ज्यांच्या नावाने आपण हा संघ मैदानामध्ये बॅटिंग करताना पाहतोय. बघूया त्यांचं स्वागत इथे कशा प्रकारे केलं जाईल. इथे फुल टॉस. फक्त आणि फक्त मनगटाचा केलेला वापर दिशा दिली आणि त्याचबरोबर धावसंख्येची दशा देखील इथे बिघडली जाते. 4 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 5 बॅटर बाद 55 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. 12 बॉल 9. बॉलर भी असेल तर मारतीस मार. धन्यवाद. शेवटच्या 12 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 9 धावांची गरज आहे. शशीतारा टीम देखील आपण पाहतो सज्ज होतीये. स्थानिक खेळाडूंना प्रामुख्याने प्राधान्य देण्याचा प्रयत्न रोहन करंजकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलेला आहे. काही प्रमुख खेळाडूंची उपस्थिती सकाळच्या मॅच मध्ये आपल्याला होताना पाहायला मिळणार नाही, परंतु नंतर येणार आहे. त्यामुळे ती टीम देखील तगडी आणि ताकदवान. आता जरी आपण म्हटलं ना की स्थानिक खेळाडू आहेत, परंतु त्यानंतर काही पनवेल रायगड या भागातून देखील खेळाडू या संघामध्ये समाविष्ट होतील. षटक क्रमांक 5 ला सुरुवात. पहिलाच बॉल
पहिलाच बॉल फुल टॉस. पंचांनी नो बॉलचा इशारा तर कळवलाय. लेग साइडला 6 खेळाडू आहेत. अच्छा, बॅटिंग क्रीजच्या बरोबर मागच्या बाजूला 3 खेळाडू आहेत, त्यामुळे हा नो बॉल दिला. बॅटिंग क्रीज, मी विकेट नाही सांगत आहे, बॅटिंग क्रीज सांगतोय, त्यामुळे इथे नो बॉल आहे. अक्षय निर्मल सरांनी या गोष्टीकडे देखील आपल्याला आता बरोबर आहे का? लक्ष केंद्रित करण्यास भाग पाडलाय की नक्की चूक कसली झाली आहे आणि कशाबद्दल तो नो बॉल दिला जातो. अवांतर धावेने धावसंख्येमध्ये वाढ 56. तर पुढचा चेंडू फ्री हिट. पुढचा बॉल रीडचा बॉल, स्विंग अँड मिस, निर्धाव डॉट. आडवा पाठने खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न मात्र फसतोय. काढून घे, चांगलं बॉल आहे. पुन्हा एकदा निर्धाव चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. आहे, टेन्शन नको घेऊ. 10 चेंडूंमध्ये अजूनही 8 धावांची गरज आहे. घे पटपट चल. हे clear आहे का? हा, बरोबर चल. या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांचं नुकतंच शुभागमन होत आहे, ध्रुवदादांचं देखील इथे शुभागमन होत आहे. मनपूर्वक स्वागत. वेलकम दादा, आपलं स्वागत आहे. हा चेंडू देखील लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक टीममध्ये तैनात आहेत. सिंगल तर प्राप्त होईल. अजूनही 9 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे. कुठेतरी असं वाटतं की बॅटिंग टीम इथे लवकरात लवकर मॅच फिनिश करेल, परंतु बॉलिंग टीमने जो इथे प्रयत्न केला ए ऋषा, यांना रोखण्यासाठी, तो प्रयत्न आतापर्यंत यशस्वी आहे. हा, राहू दे, राहू दे. धावसंख्या 57 धावा झाल्या. 5 बॅटर बाद आहेत. 57 for loss of 5. हा, चल. ए, पळ. पुढचा बॉल. चला पटपट, आपल्याला 30 मिनिटं दिलेली आहेत. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, गती परिवर्तन. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. मगाशी जर का शरद पारगे यांच्या बॅटमधून 3 षटकार जर आले नसते तर मात्र थोडंसं अवघड काम बॅटिंग टीमचं नक्कीच झालं असतं. कारण गोलंदाजी आता कुठेतरी इथे अचूक टप्प्यावरती व्हायला लागली. 57 धावा, 5 बॅटर बाद. परंतु संग्राम पोकळे च्या बॅटमध्ये जर चेंडू आला तर तो सीमारेषेच्या पलीकडे नक्कीच जाईल आणि तो प्रयत्न केलाय आणि तोच प्रयत्न इथे यशस्वी होतोय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 63, 5 बॅटर बाद. 63 for loss of 5. ए, थांब. अजूनही विजयासाठी एका धावेची गरज. स्कोरर लेवल 1 धाव अजूनही बनवायची आहे. ती धाव कशा पद्धतीने इथे पूर्ण केली जाईल. 63 धावा झाल्या. विजयाच्या उंबरठ्यावरती आहे बॅटिंग टीम. आपण पाहतोय रियान दुर्वा 11. चांगली कामगिरी, सर्वच खेळाडूंचा एक सांघिक खेळ. इथे देखील स्विच हिट, तो पेटंट शॉट आहे संग्राम पोकळे यांचा. बॅक टू बॅक एमएस दोन्ही स्टाईल मध्ये षटकार मारून मॅचला फिनिश केलाय संग्राम पोकळे यांनी. वेल डन, वेल प्लेड. पहिल्याच मॅच मध्ये रियान दुर्वा 11 या संघाने बाजी मारली आहे. तर जो संघ पराभूत झालाय त्यांना देखील पुढील मॅच साठी शुभेच्छा असतील. चांगली फाईट इथे देण्यात आली आणि आपण पाहतोय इथे एक चांगली मॅच संपन्न झाली आहे. परंतु येणारी मॅच खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना